पहिले काय हे थकलेले चेहरे. काल लग्नात एवढा धिंगा मस्ती राडा केलेला आहे की बस इकडं पण तिकडं पण एवढंच ह्यांचं चालू होतं. एवढी मज्जा मस्ती केलेली आहे त्यामुळे एवढ्या थकून गेल्या होत्या की बस त्यामुळे उशिरा उठल्या. त्यानंतर मी हिला फ्रेश केलं. आम्ही सर्वांनी छानसा असा नाश्ता केला आणि त्यानंतर तयार होऊन आम्ही निघालेलो आहोत आता देवदर्शनाला. आता देवाला इथं जवळच गावाच्या जायचं होतं म्हणून अख्खी फॅमिली तिन्ही गाडी निघालेल्या आहेत. इथं आता आम्ही आमच्या गावाच्या जवळच सिद्धेश्वराचं मंदिर आहे. झरी बुद्रुक म्हणजे नवकुंडाची झरी म्हणतात. 9 कुंड आहेत ह्या मंदिराला आणि खूप प्रसिद्ध असं हे मंदिर आहे. इथे यात्रा ही महाशिवरात्रीला खूप मोठी भरते. आल्यानंतर पहिल्यांदा पाय वगैरे धुवून घेतले. छान थंडगार पाणी होतं आणि त्यानंतर नवरा नवरीचं दर्शन घ्यायचं होतं. छानशी त्यांनी एंट्री केली आणि यांच्यामुळं आम्हाला पण यायला भेटलं. बऱ्याच दिवसापासून आली नव्हती. सर्वांचं छान दर्शन झालं. त्यानंतर ग्रुप फोटो झाला आणि त्यानंतर आम्ही इथून झरीमधून आम्ही पुढच्या देवाला निघालेलो आहोत. म्हणजेच पोहोचलो आता आम्ही परचंडाला. परचंडाला ही बऱ्याच दिवसांनी आलेली आहे मी. इथं आहे रुकडोबाचं देवस्थान. हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. त्यानंतर नवसाला पावणारा देव आहे. खूप छान मंदिर आहे हे पण. इथं पण सर्वांचे छान दर्शन झाले. तुम्ही पाहू शकता. मारुतीचं मंदिर म्हणजेच रुकडोबाचं आहे. इथं सर्वांचे छानपैकी दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आता परत घरी जायला निघालो. आता इथं दर शनिवारी ना जेवायला पण असतं, परंतु आम्ही काही शनिवारी आलेलो नव्हतो, मंगळवारी आलो होतो, त्यामुळं इथं काही जेवण केलं नाही. याचा फुल व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलवर दुपारी 1 वाजता येणार आहे. तोपर्यंत बाय.